वैष्णवांचा हा मेळा सध्या दिवे घाटात पोहोचला असून हजारो वारकरी दिवे घाट पार करतायत। त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। 2 दिवसाचा पुण्याचा मुक्काम आटपून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवड येथे मुक्कामी असणार आहे। मोठ्या संख्येनं वारकरी जे आहेत ते दिवे घाटामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्ञानोबा तुकारामचा गजर करत, अभंगाचा गजर करत हे वारकरी जो आहे ते सासवडच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत। खरं तर आजचा हा टप्पा वारकऱ्यांच्या दृष्टीनं कस लावणारा असतो। त्याचं कारण असतं की वारकऱ्यांची आज एकादश आणि एकादशी दिवशी हे अंतर जवळपास सासवड ते पुणे अंतर जवळपास 33 ते 35 किलोमीटर आहे आणि आजच्या दिवशी हा एका दिवसात वारकरी टप्पा जो आहे तो पूर्ण करतात। आपण बघू शकतो ही दिवे घाटाची विहंगम अशी दृश्य या ठिकाणी बघू शकतो। ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषामध्ये हे वारकरी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झालेले आहेत। अगदी पहाटेपासूनच या ठिकाणी जे आहे तो अशा पद्धतीने हा दिवे घाट वारकऱ्यांच्या जयघोषाने किंवा हरिनामाच्या जयघोषाने जो आहे तो दुमदुमून गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच पद्धतीनं या ठिकाणी जे आहेत दिवे घाटाचं काम चालू आहे आणि या ठिकाणी जे आहे ते धीम्या गतीने जे आहे ते वारकरी आपल्याला पुढे मार्गस्थ होताना दिसत आहेत। वाहतूक जी आहे ती काही प्रमाणात जी आहे ती या दिवे घाटातून मज्जाव करण्यात आलेली आहे। असं जरी असलं तरी या ठिकाणी जे आहे ती वारकरी जे आहेत ते मोठ्या संख्येनं दिवे घाटातून पुढे सासवडच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत। 30 ते 35 किलोमीटरचं अंतर हे वारकरी या ठिकाणाहून कापत असतात पुणे ते सासवडचं आणि आज त्यामध्ये एकादश त्याच्यामुळं सर्वार्थानं जी आहे ती वारकऱ्यांचा कस लागत असला तरी वारकरी आनंदात हा घाट पार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, दिवे घाट। दिवे घाटातील या वारी सोहळ्यासाठी प्रशासनानं सुद्धा चोख व्यवस्था केली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या। त्याचाच एक भाग म्हणजे थेट हेलिकॉप्टरमधून या वारी सोहळ्यावरती नजर ठेवली जाते। आटपून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवड येथे मुक्कामी असणार आहे। दिवे घाटात मोठी नागरिकांची आणि वारकऱ्यांची गर्दी झाली आहे आणि याच्यावरती नजर ठेवण्यासाठी प्रशासनाकडून हेलिकॉप्टरचा वापर केला जातोय आणि हेलिकॉप्टरद्वारे जो आहे तो प्रशासन या दिवे घाटाचा जो मार्ग आहे त्याच्यावरती नजर ठेवून आहे। मोठ्या संख्येनं वारकरी जे आहेत ते या दिवे घाटातून आपला प्रवास पार करत असतात आणि गेल्या काही दिवसापासून जेव्हापासून पालखी निघाली आहे तेव्हा अनेक जे आहेत ते लोकांच्या चोरी झालेल्या आहेत आणि त्यासाठी या ठिकाणी जे आहे ते प्रशासनाकडून हा सोहळा व्यवस्थित पुढे जाण्यासाठी लवकरात लवकर पालखी जी आहे ती सासवड या ठिकाणी पोहोचावी यासाठी जे आहे ते हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जे आहे ते प्रशासन लक्ष ठेवून आहे। आता साधारणपणे गेल्या 1 तासभराच्या कालावधीमध्ये 6 ते 7 फेऱ्या या हेलिकॉप्टरच्या झाल्या आणि या ठिकाणी आपण बघू शकतो हा दिवे घाट चालू होतो आणि ज्या ठिकाणी दिवे घाट संपतो तिथपर्यंत या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून प्रशासन जे आहे त्या दिवे घाटावरती लक्ष ठेवून आहे। कुठं गॅप पडतोय का, लवकरात लवकर वारकरी जे आहेत ते सासवड या ठिकाणी पोहोचावेत। कारण गेल्या काही वर्षापासून जर बघायचं झालं तर पालखी जी आहे ती संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड येथे उशिरा पोहोचते आणि प्रशासनाचा काटोकाट प्रयत्न आहे की ही पालखी लवकरात लवकर पोहोचावी आणि वारकरी देखील सुरक्षितरित्या सासवड येथे पोहोचावेत यासाठी जो आहे ते हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जे आहे ते मॉनिटरिंग केलं जाते आणि याच्यावरती प्रशासन पुढचे निर्णय जे आहे ते घेते की कुठं गॅप पडला आहे आणि कुठं कशा पद्धतीनं कारवाई करणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, दिवे घाट। दिवे घाट हा या वारी सोहळ्यातील अतिशय अवघड असा टप्पा मानला जातो। मात्र ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात वारकरी हा घाट अगदी सहज पार करतात। याच दिवे घाटातील वारकऱ्यांशी खास संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी। आषाढी वारीतला सगळ्यात मोठा टप्पा आज पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचा असतो तो म्हणजे पुणे ते सासवड आणि याच पुणे ते सासवडच्या मार्गावरती येतो तो हा दिवे घाट। ज्या दिवे घाटामध्ये अगदी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांनी हा दिवे घाट चढायला सुरुवात केली आहे। 28 ते 30 किलोमीटर हा सगळ्यात मोठा टप्पा आणि म्हणून हे जे चालत येणारे वारकरी आहेत हे अगदी ऊन सावलीचा खेळ आपल्या
अंगावरती घेत ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत सकाळपासूनच या ठिकाणी वारकरी मोठी गर्दी करतायत. सायंकाळच्या वेळी या ठिकाणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पोहोचते आणि ती पालखी पोहोचल्यानंतर सासवडला सोपान देवाच्या सासवडमध्ये येऊन 2 दिवस विसावते. पण हा घाट चढत असताना खरं तर अवघड घाट आहे. आज पावसानं जरी उसंत दिली असली तरी ऊन सावलीचा खेळ चालू आहे आणि या ऊन सावलीच्या खेळामध्ये वारकरी घामाघूम होत ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत रस्त्यामध्ये जिथे संधी मिळेल तिथे अभंग होतो, गवळणी होते, आता भारूडसुद्धा झालं. आणि हेच मनोरंजनाचे साधनं जे वारकऱ्यांना स्फूर्ती देतात, ताकद देतात आणि तिथे पुढे ते चालायला सुरुवात करतात. मला सांगा माऊली, किती वाजता चालायला सुरू केली? सकाळी 6 वाजता 5:30 वाजताच. हो. आणि फुरसंगीत मुक्काम होता आणि आलो. मग चालताना काही त्रास झाला? नाही त्रास, माऊली सोबत असल्यावर त्रास काही होतच नाही. कारण अवघड घाट आहे. हाय अवघड, पण माऊलीचे अभंग ते गाय नामस्मरणामुळं ते जातं येऊन काही होत नाही. किती वय आहे बाबा? माझं वय 80. हां 80 किनीहून आलोय. किनीहून आलोय. नगरपालिकेनं अतिशय सोयी चांगली केली आणि घाट गाठताना माऊलीच्या कृपेने किती घाट म्हणजे किती 20-30 किलोमीटर चाललात घाट? होय. आता पहिलं बंद चालतोय पहिलं बंद घाट सोडून देते. घाट चालल्याबद्दल काय वाटलं नाही, काय शेंदण नाही. माऊलीच्या कृपेने अगदी आशीर्वादानं आम्ही पाय दुखत नाहीत का? काय अजिबात नाही. कसं काय? माऊलीची कृपा आहे. अच्छा. हा 80 वयात माऊली एवढ्या आपल्याला ताकद दिल्या आणि काय पाहिजे. घरी मुलं म्हणले नाहीत का जरा? आहेत की 2 मुलं आहेत, 2 नाटो आहेत. ते म्हणले नाहीत का चालायला नको एवढं? म्हणले की मी ऐकलं नाही त्यांचं, जाणारच म्हणलं. मग आलो. बायकोची म्हणतो जाऊ नका, जाणारच म्हणलं. पाठलागाच्या कृपेनं आपलं समाधान होईल. मला सांगा तुम्ही आज कुठले अभंग घेताय? कारण आम्ही बघितलं भारूड पण झालं एक मगाशी. आता काय घेणार आहात? चला एक अभंग घेऊया. ये ग विठाबाई माझी पंढरीचे आई. ये ग बाई माझी पंढरीचे आई. विठाबाई माझी पंढरीचे आई. भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा. भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा. हा ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. इतक्या सैता तो बयावे माझे रंगणी नाचावे. इतक्या सैता तो बयावे माझे रंगणी नाचावे. हा ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. माझा रंग तुझे गुणे बोल नामयाची जने. माझा रंग तुझे गुणी बोल नामयाची जने. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. माझे पंढरीचे आई. पंढरीचे आई माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई.
तर आपण बघतोय की अशा प्रकारे फुगड्या खेळत रस्त्याने ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत कधी अभंग होतात, कधी गवळणी होतात, तर कधी भारूड होतं. आणि हीच यांची स्फूर्ती असते. कारण 28-30 किलोमीटरचा हा सगळ्यात अवघड टप्पा आषाढी वारीमधला आहे. आणि हाही टप्पा पार करत असताना आपण बघितलं की 80 वर्षाचे आजोबा असो, 60-70 वर्षाच्या आजी असो, या सगळ्या अगदी ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषामध्ये या आषाढी वारीमध्ये सहभागी झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. कॅमेरामन अक्षय खरमाळेसह गोविंद शेळके, ABP माझा, दिवेघाट.